तुम्ही देखील तोच नाश्ता खाऊन कंटाळलात का? गरा, उपमा, पोहे नको नकोसं होतं आणि तसंच जास्तीत जास्त काय तर आपण वेगळे म्हणजे बटाट्याचे पराठे बनवतो. पण आज मी तुमच्यासाठी मस्त टेस्टी जबरदस्त असं नाश्त्यासाठी रेसिपी घेऊन आलेली आहे आणि ती म्हणजे काय तर सिंधी कोकी. ही सिंधी कोकी खायला एवढी भारी लागते ना जबरदस्त. एकदा का बनवली ना परत दुसरा नाश्ता बनवणारच नाहीत. नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले. माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. चला मग उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरू करूया. तर सगळ्यात पहिलं मी इथं घेतलेलं आहे 2 वाट्या गव्हाचं पीठ. आता तुम्हाला या कोकी किती बनवायच्या आहेत त्याच्या हिशोबाने इथं जिन्नस घ्या, म्हणजे पीठ घ्या. तर इथं 2 वाट्या पिठात 2 चमचे बेसन पीठ घालून घेतलेलं आहे. दररोजचं जे आपलं बेसन पीठ असतं ना, ते बेसन पीठ घालून घेतलेलं आहे. तर आता आपण याच्यामध्ये बाकीचे जिन्नस घालून घेऊ. तर बाकीच्या जिन्नसमध्ये सगळ्यात पहिलं इथं घालीत आहे मी चिमूटभर कच्चे जिरे. भाजले-बिजले नाही, डायरेक्ट आपले जे जिरे आहेत ना, ते जिरे घालून घ्यायचे. जिऱ्यासोबतच इथं घ्यायचा आहे ओवा आणि ओवा हातावर क्रश करून घालायचा आहे. ओवा जेवढा छान हातावर क्रश करून घालताना तेवढी टेस्ट येते कोकीमध्ये. छान हातावर क्रश करायचा आणि ओवा घालून घ्यायचा. सोबतच इथं बारीक कट केलेले मध्यम आकाराचे 2 कांदे घालून घेतले. 5-7 हिरव्या मिरच्या कट करून घातल्या. थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आणि या कोकीमध्ये मेन चीज म्हणजे इथं घालायचं आहे तूप. पोहे खायच्या चमच्याने 5-6 चमचे इथं तूप घालून घेतलं. सोबतच चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि सोबत इथं लाल मिरची पावडर घालून घेतली. आता तुम्हाला नुसत्या हिरव्या मिरच्याच्या जरी करायची असली ना कुकी ही तरी करू शकता, पण थोडीशी लाल मिरची पावडर टाकल्यावर आणखीन भारी टेस्ट येते. आता या सर्व जिन्नस हाताने छान एकजीव करून घ्यायच्या. जे तूप घातलेलं आहे ना ते तूप सर्व पिठाला म्हणजे व्यवस्थित मिश्रणाला लागायला हवं. दोन्ही हाताने चोळून व्यवस्थित पिठाला तूप लावून घ्यायचं, म्हणजे सगळीकडे पिठाला तूप पोहोचतं. तर आता आपण याच्यात थोडंसं पाणी घालू आणि पीठ मळून घेऊ. या पिठाला खूप जास्त असं मळून घ्यायचं नाही. साधं सरळ पाण्यात मिक्स करायचं आणि हलक्या हाताने मळायचं आणि थोडंसं जाडसरच पीठ ठेवायचं. जसं नॉर्मली आपण पुऱ्याला ठेवतो तसं. पण पुऱ्याचं पीठ जरा छानच मळू घेतो आपण, पण या पिठाला मळायचं नाही. फक्त मिक्स केलं म्हणाय करायचं. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे. नुसतं हलक्या हाताने गोळा तयार केला ह्याचा. बस असाच गोळा तयार करायचा. आता लगेचच याच्या कोकी बनवायला घेत आहे. आता या कोकी जाडच असतात. तर या पिठाचे मी उंडे करून घेत आहे. तर मध्यम आकाराचे 4 उंडे करून घेतले आणि मध्यमच कोकी करायच्यात. म्हणजे कोकीचे जे उंडे असते ते जराशे मोठेच असते. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने केले आहेत. चपातीपेक्षाही थोडे मोठे. एका उंड्यात 2 चपात्या होतील एवढाले आता आपल्याला इथं हे कोकीचे उंडे करून घ्यायचेत. छान मी सर्व कोकीचे उंडे करून घेतले. आता काय आहे ना, ही कोकी बनवायला डायरेक्टच आपल्याला बनवायची नसते. तर असे उंडे केल्यानंतर या उंड्याला तव्यावर अगोदर शेकून घ्यायचं आहे. तवा गरम करायला ठेवलेला होता आणि तव्यावरती छान हा उंडा शेकण्यासाठी ठेवला. तर उलटपुलट करून छान इथं हा कोकीचा उंडा आपल्याला शेकून घ्यायचा आहे. या पद्धतीने सर्व उंडे देखील आपल्याला शेकायचे आहेत. या पद्धतीनेच कोकीचा उंडा शेकून नंतर कोकी बनवली जाते आणि जी टेस्ट आहे ना ती खरंच खूप भारी येते. आता मी तुम्हाला सांगेल काय, ही कोकी मी या अगोदर कधीच बनवलेली नव्हती. पण आज मी बनवली आणि ती तुमच्यासोबत शेअर देखील केली. फर्स्ट टाईम ही कोकी बनवायचा माझा प्रयोग आहे. पण छान कोकी बनवून तयार झाली. तर पाहिलेली होती, खाल्ली होती 1-2 वेळेस, पण बनवली नव्हती मी घरी. बनवताना पाहिलेली बी होती. तर आज मी स्वतः बनवली आहे. आता शेकून घेतलेला उंडा याची आपल्याला कोकी लाटायची.
कोकी हलक्या हाताने लाटून घ्यायची. कोकीला थोडंसं तूप लावायचं आणि इथं ही कोकी लाटून घ्यायची. तुम्ही पाहू शकता छान जाडसरच अशी इथं ही कोकी मी लाटून घेतली आहे. आता कोकी लाटून झाल्यानंतर याच्यावर आता आपल्याला चाकूने ना कट मारायचे आहेत. एकदम बुडापर्यंत नाही गेले पाहिजे. वरतूनच दिसायला पाहिजे. कारण ही कोकी जाड असते म्हणून भाजण्यासाठी या पद्धतीचे कट लावत असावा. नॉर्मली पारंपरिक कुकीमध्ये असेच कट लावले जातात. म्हणजे काय होतं तर व्यवस्थित भाजते आणि तूप जे आहे ना त्याला आपण लावतो ते तूप सर्व बाजूनी त्या कोकीमध्ये उतरतं. म्हणून या पद्धतीचे कट लावले जातात. आता कट लावल्यानंतर कोकी तुटायची खूप म्हणजे कोकी तुटायची भीती वाटते. म्हणजे कोकी ना तुम्ही पारा असं धपाधपा उलट-पुलट केलं तर त्या कोकीचे तुकडे पडतात. कारण त्याचे ना आपण कट लावलेले आहेत. म्हणून हलक्या हाताने ही कोकी आपल्याला उलट-पुलट करून घ्यायची आहे. छान वरतून असं वरून म्हणजे दोन्ही बाजूनी मस्त तूप लावायचं आणि खरपूस लाल रंगावर आपल्याला ही कोकी भाजून घ्यायची आहे. आणि गॅस कोकी भाजताना मिडियमच ठेवायचा आणि मिडियम गॅसने ही कोकी भाजून घ्यायची. मस्त आणि छान अशा आपल्या इथं कोकी बनून तयार झालेल्या आहेत. बाकीच्या देखील कोकी मी याच पद्धतीने लाटून आणि याच पद्धतीने भाजून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता याचा कलर किती भारी आलेला आहे आणि पाहता क्षणी खायचं मन होत आहे. आणि अशा कोकी प्रवासात तुम्ही आवर्जून बनवून घेऊन जावे. मस्त आणि छान लागतात खाण्यासाठी आणि टिकतात देखील. फक्त 2-3 दिवस न्यायच्या असतील तर कांदा घालू नये. लगेच खायच्या असतील एका दिवसात तर कांदा वापरला तरी चालतो. पण 2-3 दिवस प्रवासात जर अशा कोकी घेऊन जायच्या असतील तर फक्त याच्यामध्ये कांदा घालायचा. बिना कांद्याच्या देखील कोकी खायला खूप भारी लागतात आणि छान 5-7 दिवस आरामशीर टिकतात. प्रवासामध्ये ही कोकी तुम्ही नक्कीच आवर्जून घेऊन जाऊ शकता आणि नॉर्मली घरी नाश्त्यासाठी ही कोकी बनवू शकता. ही कोकी तुपासंग खा, लोण्यासंग खा किंवा लोणचा संग खा, सॉस संग खा, दह्यासोबत खा, कशासोबतही खायला खूप भारी लागते आणि डाळ-भाटीसारखी वरणात खाल्ली तरीही खूप छान लागते. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारा तुमचा अभिप्राय कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलही सबस्क्राईब करा. कारण तुम्हाला अशा वेगवेगळ्या नवीन रेसिपी पाहिजे असतील तर चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर डायरेक्ट तुमच्याजवळ नोटिफिकेशन येतं आणि सबस्क्राईब केल्यानंतर ऑलवर देखील क्लिक करा. म्हणजे सर्व माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. चला मग परत भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.